नाही म्हणलं काय नाही काय ते गडबड आहे म्हणलं मी, कारण की जी महादेव मासन करतो ना लाईफमध्ये ती गोष्ट माझ्या चांगल्यासाठी करतो होती. पण महादेव मध्ये गेलो, कॅमेरा रेकॉर्डिंग चालू केली की आतमध्ये मला म्हणायला लागला की माझा एक मित्र यायला लागला आहे, त्याला आपण भेटायला जाऊ. म्हणजे मी 2 तास इथं त्या भाऊची वाट बघत बसलो आणि ती आल्यानंतर आता मला म्हणायला लागला की नाही माझा एक मित्र यायला लागला आहे, तर या संग आपल्याला बाहेर जायचं आहे. तर मग ती गोष्ट मला चुकीची वाटली. नाही बाबा इथं काय नाही काहीतरी लॉच आहे. ही अशा गोष्टी ना तुम्हाला समजायला यायला पाहिजे त्या ट्रॅव्हलिंगमध्ये. सलमान खान सरांच्या घरासमोर होय बरोबर. तर आपण कुठला आहे? मामांचं म्हणणं येतं आहे की शाहरुख खान जेव्हापासून इथं राहत नव्हतं तेव्हापासून मी ह्या बंगल्याला बघतो या, असं त्यांचं म्हणणं या. आणि इथं आहे शाहरुख खानचा बंगला, ही बघा आहे का इथं. अशा नवीन माणसांना भेटलं ना जरा थोडं ही होतं जरा थोडं. ह्या भावानं मला 2 तासापासून इथं बसवलेलं. मी 2 तास बसलो. हे माउंट ठेवा नुसतं ठेवा सेटिंग बघायची ठेवा नुसतं इथं काढून लावलं होतं ना. आता नुसतं मी निघायच्या तयार होतो तितक्यात मला गणेश म्हणून आवाज आला. मर्सिडीज पिशी आणलं डायरेक्ट. ठीक आहे मर्सिडीज गाडी हवा. ए मला ह्याला कोणाच्या घरी आणलं या? मला ह्या भावानं सचिन तेंडुलकरांच्या घरी कशी आणलं. सचिन तेंडुलकरच्या घरात छोटासा व्हिडिओ ठीक आहे बोजी उसका माणूस डेंजर आहे रे ही खरंच. भाऊ कसं वाटतंय काय? एकदम मस्त गणेश भाऊ, तुम्ही आलाय म्हणजे ना एखाद्या फिल्म स्टारला भेटलं पण जेवढा आनंद व्हायचा ना एवढा तुला भेटला. राव मी एकदम नॉर्मल आहे. गुड मॉर्निंग दोस्तांनो, मी एम एच फूड रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. काल रात्री काय तर झोपलेलो असं बेड होता काहीतरी. सकाळची आता बापरे सकाळ खतरनाक दिवस निघला या. मी 5:30 वाजता उठून एडिटिंग करत होतो. लई झोप लागली, नंतर लगेच झोपी गेलो. म्हणलं दिवसभर करायचं म्हणलं काम, दिवसभर म्हणजे आत्तीमध्ये कुठं थांबून काम करायचं म्हणलं. आज घर बघायचं आहे शाहरुख खान सलमान खानचं. आज काही बी करून बघायचं आहे, कारण की मी कधी बघितलं नाही जवळनं. त्यांना जर नाही बघितलं त्यांची घरं तरी बघू आपण कशी आहे ती. चला. ताज हॉटेलबद्दल मला बऱ्याच जणांचे कमेंट आले होते आणि बरेच जण मला काय म्हणते माहिती का की ताज हॉटेलमध्ये चहा किती रुपयाचा आहे, काय किती रुपयाचा आहे. लय जणांचे कमेंट आले त्या. तर मला समजायला सांगायचं की ताज हॉटेलमध्ये मी चहा नाही पिलो, मी फक्त ज्यूस पिलो होतो. आणि जी जेवण केलं होतं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही जेवण ती ताज हॉटेलमध्ये केलं. ती ताज हॉटेलमध्ये मी जेवण नव्हतं केलं, मी बाहेरच्या साईटला ते बाहेरच्या हॉटेलमध्ये जाऊन मी दुसरीकडे जेवण केलं होतं. मी अक्षय भाऊनं तसं काय गैरसमज करून घेऊ नका की तुम्ही गणेश भाऊ किमती सांगितलं नाही. त्या ती ज्यूस बी आम्हाला फ्रीमध्ये मिळत होतं, तुझं आम्ही पैसे नाही दिलं, कारण की ते आतमध्ये जे होतं ना ते आपलं फॉलोअर्स भाव होतं आणि अक्षय भाऊच्या पण ओळखीत होतं. त्यामुळे मला जाऊन द्या असू द्या. तर ते ज्यूस प्यायलो या. एक सांगतो मला, ताज हॉटेल एक पॉईंट आहे, एक जागा आहे, त्यातमध्ये दुसरं तुम्हाला ती वस्तू तिथं तुम्हाला पूर्ण महागड्या मिळू शकते. त्या काय सांगू का, एक सांगतो, बाहेर जर तुम्हाला 30 रुपयाला कुठली गोष्ट मिळते ना, 30 रुपयाला बाहेरची गोष्ट, तीच गोष्ट आतमध्ये नेऊन ठेवा आणि त्याचीच किंमत बघा. 30 रुपयाची गोष्ट ती तुम्हाला 10,000ला मिळणार आतमध्ये. ती पॉईंट आहे. म्हणजे त्या ती जागा तशी आहे की त्यातमध्ये गेलं किमती वाढते त्या. तर अशी गोष्ट आहे, काहीच नाही. फक्त कॉफी प्यायची राहिली होती, चहा प्यायची राहिला होता. आता फुल्या बारच्याने गेल्यावर चहा कॉफी घेऊ. आतमध्ये काय नाही रे, आतमध्ये नॉर्मल हॉटेलसारखंच आहे. तुम्ही जाऊ बी शकता आणि बसू बी शकता एंट्री करून. फक्त तुम्हाला बाहेरल्या साईडला खूप जास्त सिक्युरिटी हे दिसते, आतमध्ये तसं इथे काय नसते. बिनधास्त जाऊ शकता तुम्ही. आता मी सामान काढू समजा, चार्जिंग झाला आहे मोबाईल, तर शर्ट राहील, शर्ट हेल्मेट येत आहे, टाकतो समजा आणि सायकल खाली लावली आहे. सायकलीकडे निघतो आणि तिथनं मला जायचं. आता मी बांद्रामध्येच आहे. आता मला जायचं आहे बांद्राच्या आतमध्ये शाहरुख खानच्या पहिल्यांदा घराकडे मन्नात. लेट्स गो. सायकलच्या टायरामध्ये मला अजून हवा भरायची आहे. हवा भरपूर कमी आहे सायकलच्या टायरांमध्ये. हर हर महादेव अंबाबाईच्या नावानं चांगलं. सध्या म्हणलं तर माझी सायकल हमका चोरीला जाईल इकडं, कारण की लॉक नव्हतं, ह्यांना पार्किंगला जागा नाही ह्या हॉटेलवाल्या मालकाला. त्यामुळे भरपूर आपलं झाली माझी. त्यामध्ये सायकल हमका चोरीला जात असते आपली, कारण की एरिया जरा थोडा खराब आहे ना त्यामुळं. आणि मला एक काल रात्री त्या पोलीस अंकल सांगितलं होतं, इकडं म्हणला सायकल लगेच जाते मला चोरीला. इकडं माणसाचा मोबाईल बघता बघता चोरून लगेच साईडला तर हुई लगेच म्हणला. त्यामुळं म्हणला मोबाईल ती हातात काही ठेवायचा नाही. आहे आला गाडीवर असताना सायकलीवर असताना मोबाईल हातात ठेवायचा नाही कधी. दिल्ली के फेमस छोले भटुरे हे तर आहे काय. काल रात्रीच्या धरणं माझ्या डोक्यामध्ये एक विचार चालतोय, ती लई मोठा. मला झोप नीट येत नाही. मला असं वाटतं की सह्याद्री मला बोलवायला लागली. सह्याद्री रांगा, पर्वत रांगा मला बोलत होते. मला असं वाटतंय, कारण की ती मी पहिल्यापर्यंत त्यातमध्ये राहिलो या. आणि ह्या इतका कालवा आहे का नाही सिटीमध्ये, इतका कालवा आहे का नाही. इकडं भरपूर कंटेंट आहे दाखवण्याजोगं, मला लई कंटेंट आहे. पण ती
ती स्वतःच्या अगर स्वतःच्या जीवाला शांती पाहिजे ना तर पर्वत रांगामध्ये जायला लागणार असं वाटतंय मला, सह्याद्रीकडल्या साईडला. मग माझं म्हणणं की कोकणाकडला प्रवास लवकर चालू करायला लागेल. बस 10 दिवसामध्ये कोकणाकडल्या साईडला मी निघालं असं मला वाटायला लागलं आहे. कारण की माझ्या इकडल्या भागामध्ये इतकी जास्त चिडचिड व्हायला लागली का नाही. तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून सांगा. तुम्ही माझं ब्लॉग बघताय, तुम्हाला काय वाटतंय ब्लॉगमधनं की बाबा गणेश भाऊला असं व्हायला लागले, गणेश भाऊला आमच्या तसं व्हायला लागले, कशामुळे होते असं मला काय सांगा जरा थोडं. तुम्हाला कसं वाटतंय? तसंच लग भावांनो, आपण बांद्रा ईस्टला आहे, आता आपलं बांद्रा वेस्टला जायचं आहे. पण त्याआधी मला ना मस्त मेंदू वडा आणि इडली सांबर खायचा आहे. ते मी सकाळ सकाळ बघतो असेल कुठं आहे कुठं नाही, भुका लागली तेव्हा. काल रात्री पण मी जेवण नाही केलं, एक बर्गर खाऊन झोपलो होतो. कारण की मी रात्री याला जेवण नाही करत जास्त करून. आणि ही कुठं मिळतं माहिती आहे का, मेन हायवे असतं का नाही, हायवे तिथं फक्त भेटतं खायलाही. तुम्हाला जर इकडे जास्त धंदा चालवायचा आहे ना, ही असते आता दिवसाला 50,000 जर तुम्हाला कामावचे असतील तर मी तुम्हाला एकदम भारी फॉर्म्युला सांगतो. तुम्हाला केरळला जायचं आहे, केरळला ते कुठे काळा माणूस हुडकून आणायचा इकडं. त्या माणसाला नुसतं साईडला बसवून ठेवायचं इडली सांबार देण्यासाठी नुसतं. लोकांना काय वाटतं बाबा अण्णा आहे आणि खरोखर ती मेंदूवडा लई भर लागतो खायला, इडली सांबार लई भर लागतं ह्यांच्याकडलं खायला. तर तुमचा दिवसाला 50,000 धंदा होऊ शकतो. कसं काय प्लॅन आहे का नाही एक नंबर. आपला प्लॅन ना कधीच खाली जात नाही. त्यामुळे एकच सांगणं आहे भावांनो, आजच्याच गोष्टी बघण्यासाठी ना फक्त आणि फक्त तुम्ही गणेश भाऊला मस्तमध्ये सबस्क्राईब करून जाऊ शकता. फुकाट आहे, तुम्हाला काय पैसे द्यायचं नाही. तर आता मी ईस्टमधनं वेस्टकडल्या साईडला निघालो. ही बघा ही पूल पार केला की मी जायचं वेस्टमध्ये पूल. ॲम्ब्युलन्स अडकली गर्दीमध्ये, काय करू शकत नाही आपण. समजा ट्रॅफिक आहे लांब पुढेपर्यंत दाखवतो. ट्रॅफिक बघा लागलंय, आपल्या पाठीमागं ॲम्ब्युलन्स अडकली. या माणसं जाऊन द्यायला तयार नाही, ते हलं नाहीत गाडी, कुठलं हलं नाही. बघा पुढल्या साईडला समजा ट्रॅफिक लागलं. या लय जास्त अवघड आहे. 3 मिनिटामध्ये शाहरुख खानच्या घरामध्ये पोहोचणार आहे. इतका जास्त आनंद झाला आहे मला का नाही. फक्त 2 मिनटं भावानं, फक्त 2 मिनटं. वर लावलं बिल्डिंगचं काम चालू असल्यामुळे बघितलं एवढी सेफ्टी असते इकडं. फक्त 600 मीटर राहिले का शाहरुख खानचं, फक्त 600 मीटर. मामा शाहरुख खान का घर किधर है? हाँ बेन स्टैंड. मेरे को लोकेशन यहाँ का दिखाया था अभी. यहाँ का लोकेशन दिखाया किधर? इधर उसकी ऑफिस है, रेड सिटी है ना, हाँ वो है इधर 15 रास्ते. अच्छा एक ऑफिस है ये. हाँ ऑफिस है. अच्छा उसका घर यहाँ से कितना किलोमीटर और है? 2-3 किलोमीटर होगा. 2-3 किलोमीटर. सीधा आगे है क्या यहाँ से? ये रोड है ना 16, ये रोड पकड़ो, एकदम सीधा ही जाओ. यहाँ से सीधा वो नहीं, ये वाला ये वाला. एकदम सीधा जाना. आगे 2-3 क्रॉसिंग के बाद एक राइट आएगा. हाँ. किसको भी पूछना बैन स्टैंड जाने का रास्ता. बेन स्टैंड. हाँ. बेल स्टैंड. बेन स्टैंड इधर से भी जा सकते हो, लेकिन ये सीधा सीधा जाएगा ना. हे नाही रे, शाहरुख खानचं ऑफिस आहे इथं ऑफिस. बॅन स्टँडला जायचं मला, बॅन स्टँड. आणि बॅन स्टँडला आहे शाहरुख खानचं घर. तर चला बघू कसं आहे ते. चढ लागला रे मुंबईमध्ये. मला वाटतंय मला पहिल्यांदा मुंबईमध्ये मला पहिल्यांदा चढ लागला आहे आज. मी सायकल ढकलत निघालोय. पण काय गाडी आहे BMW मर्सडीज आहे का. म्हणजे BMW मर्सडीज शिवाय गाडीच नाही वापरत तिकडली माणसं. दमानं आपण. धन्यवाद राव. चहा राव. कॉफी पिऊ कॉफी. चला पुढं चला. असेल का पुढं? आहे का पुढं? आहे का? चला. आपण की भेटली भावांना, आपण की स्टँड लावा. स्टँड हां. आपण की भेटली, आपण की फॅमिली भेटली. आपण की फॅमिली. चला. सतीश यादव भाऊ मला भेटले होतं, एक कराडकडला आहे. आणि आमचं बोलणं चाललं होतं. हा तिकडलं हंबीरराव मोहित्यांचा जे वाडा आहे ना, मला ती बघायचं होतं. तर भाऊ जसं नाव काढलं ना छत्रपती शिवाजी महाराजांचं, भाऊच्या गाव काटा झाला. समजा हाताचं रोमटं उभं झालं भाऊच्या. बघितलं बघा समजू आहे का. समजू उभं राहिलं. आता थोडं कमी आलं, लय उंच होतं असं आलेलं होतं. ही बघा आहे का, दाखवा भाऊ. ही बघा आहे का समजा असं हाताचं केस समजा उभा झालं. ते एकदम हंबीरराव मोहिते म्हणलं की मामा, हंबीर मामा जायचंय बघायला. जाणार. जय शिवराय. हर हर महादेव. एक कहाणीमध्ये एक ट्विस्ट आला. एक ख्रिश्चन माणूस होता माझ्यापाशी आला, बॉडी बिल्डर होता आला. आणि ती भाव आला माझ्यापाशी आणि ती गेलं, मला बोलून गेलं. आज जर इंग्लिशमध्ये लागलं बोलायला, मला काय समजा नाही. मग मी त्यांना म्हणलं हिंदी म्हणल्या. मग ती हिंदीमध्ये बोलायला लागलं. नंतर ना ती म्हणला मी पण सायकलिस्ट आहे म्हणला, माझी सायकल इकडे पुढं आहे म्हणला. सायकल घेऊन आलो. एकदम खतरनाकमध्ये होता माणूस. विश्वास होत नाही की ती सायकलिस्ट आहे म्हणून. बघू कवा येते ते बघू. त्यांची वाट बघत थांबलो आहे मी. भाऊ ना आम्ही दोघं संगच आहे. त्याला मी कुठल्या तरी पहिल्यांदा ख्रिश्चन संघ निघालेलो आहे भावांनो. फनी माणूस आहे ते. ओके ठीक आहे भाई.
कोई चोरी भी नहीं हो जाएगा, लेकिन नहीं तो मैं यही ले लेता, यही लेगा। यही ले लेता। अरे रहने दो यार, थोड़ा दूसरा अपना बाइक कुछ भी नहीं हो जाएगा। कुछ नहीं कोई करेगा। सुनील, भाव क्रेजी जरा थोड़ा। बाइक को ध्यान देगा। हाँ देखता अपना। चलो ठीक ठाक बोल रहा है भाई, चलो चलते। बाइक का साइकिल लेते। कौन सा बाइक चाहिए? वो बाइक या ये बाइक? ए कौन सा भी ले लूँगा, कोई बात नहीं। ट्रैक चलाओ ये लेकिन अपने को कितना टाइम लग जाएगा? 20 मिनट। 20 मिनिट? हां ठीक आहे चलो. 20 मिनिट. भाऊ म्हणतोय बँड्रामध्ये थोडे फिरवतो मी, तर चला फिरू. मला रस्त्याने चालता चालता भेटलेला आहे भाऊ, बघू आता काय म्हणणं आहे भाऊचं. Because how do you restart it, yeah? Yeah, but mine went. I left my case at home. So how do I restart it? I press the button. You press the button. काय चाललंय? सुना बाइक का हेडफोन से बात सुन. हाँ 50,000 रुपीज. गणेश ये बैंड्रा है भाई, ये बैंड्रा है. ये 50,000 का एक हेडफोन है. ये हेडफोन और ये हेडफोन दोनों मिला के कितना होते? 1 लाख. ओ भाई भावांनो, ह्यांच्या आता हे अनोळखी शख्स मला भेटलेले आहेत. ह्यांच्या संग मी फिरतो या. ह्यांची सायकल घेऊन, माझी सायकल आहे ना, मी एका बिल्डिंगमध्ये लावली ह्यांच्या मित्राची तर. कॉफी. आणि प्रत्येक माणूस ह्यांच्या ओळखीचा आहे. हे एक बॉडी बिल्डर आहे भाई. 50,000 का सही में लिटरली. वाओ. बट ये अभी देखो 6 साल पुराना है, अभी भी नया दिखता है मेरा. हाँ यार भाई, मेरे को लगा ये नया है. हाँ, और मैं हर दिन यूज़ करता हूँ. तो क्या खासियत है इसकी, मेरे को थोड़ा बताओ ये, ताकि मतलब ब्रांड का शायद है, और पर लाइक द साउंड इज आल्सो रियली गुड. अच्छा. या इट्स व्हेरी गुड. तरी तर नुसतं कानाला आवाज ऐकण्यासाठी 50,000 रुपये खर्च केला ह्यांना. माझ्यापाशी 9,500 ती मला घावलेलं आहे स्पिती व्हॅलीमध्ये. मी तर वापरतो. आप 50,000 का यूज करते हो, मैं 50 रुपये का यूज करता वायरवाला. मला माहिती नाही मी या माणसाचं का फिरतोय, मला माहित नाही, पण फिरवतोय माणूस मला. ती प्रेमळ माणूस आहे ती. आणि एका मिनिटामध्ये अशी ओळख झाली आमची. आणि रस्त्यानं मला अगदी फिरवायला लागलाय. तो स्वतःही सायकलीवर, माझी सायकल त्यांच्या इथं लावलेली आहे मी. भावांनो, मला ह्या भावानं सचिन तेंडुलकरांच्या घरापाशी आणलं. सचिन तेंडुलकरच्या घरापाशी आणलंय. सही में सचिन तेंडुलकर है. ओके, आई टेल यू व्हाट, अगर मैं झूठ बोल रहा है ना तो क्या देगा मेरे को? एक पप्पी दे दूंगा और क्या. अगर मैं सच बोल रहा है ना तो मेरे को एक चाय पिलाने का है. ठीक है. हाँ, हाँ अगर मैं झूठ बोल रहा है हाँ. तो मैं आपको एक चाय पिलाएगा. ठीक है. ठीक है, ठीक है चलो. ठीक है. तो पूछ लो. किसको पूछने का है? किसी को पूछ लो रैंडम मध्ये. वो आ रहा है रोड से. बोलेगा भाई ये किसका घर है? हाँ, सचिन तेंदुलकर. लिटरली मला खोटं वाटतंय. मला विश्वास व्हायला एका साथ. मुझे यकीन नहीं हो रहा यार भाई, सही में लिटरली सचिन तेंदुलकरच्या घरासमोर आहे आपण. सचिन तेंदुलकर. ओए सचिन. वाओ. किसी देखो वो पास में आए. ये बंदा को क्या बोले आप, क्या बोले? ऑस्ट्रेलिया क्या? हाँ 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 हाँ. लेफ्ट ले लो. ओके, यहाँ से लेफ्ट है. चलो ठीक आहे. हां, त्यानंतर मला मर्सिडीज पैसे आणलं डायरेक्ट. ठीक आहे, मर्सिडीज गाडी आहे का? मला ह्याला कोणाच्या घरी आणलंय? कुठल्या प्रॉपर्टीमध्ये आणलंय? डंडा लेके चल रहे कोई, हमें कुछ बोलेगा कि हम गुंडा वाले हैं? आगे आपके लिए कुछ गिफ्ट है क्या? मैं गणेश को हाँ. इतना अच्छा लगा क्योंकि वो बहुत पूरा देश घूम रहे, वो अच्छा करे, तो इसलिए मेरे एक गिफ्ट है. क्या है ये? एक गॉगल, चश्मा चश्मा है तो पहन लेगा आपके. ये कितने का है? बाप के बारे में मत सोचो. 40 रुपए का. नहीं, बाप के बारे में मत सोचो. पहन के देखा, ये इतना हाँ ये तो ठीक है यार, कंफर्ट है यार. कंफर्ट है ना. हाँ तो कोई चीज़ के अंदर अगर 50 रुपया भी है, हाँ 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 लेकिन जो आपको सही टाइम पे हाँ. सही मिला ना, हाँ. तो वो है. देखो, अगर सोना है, आप ही सोचो, अगर सोना है और फॉरेस्ट में है हाँ हाँ और बहुत ठंड है, हाँ हाँ क्या कर सकते हैं? लेकिन अगर आपका पास वुड है हाँ और फॉरेस्ट में और बहुत ठंडे, वो जला सकते हैं ना. हाँ सोना तो अगर जलेगा तो आपका दिमाग थोड़ा खराब हो जाएगा. हाँ राइट. तो जो मला आता एका गलीतनं काढले. आता मेन हायवेकडे काढलेला आहे ह्यांना मला. तुमचा गणेश भाऊ निघालाय आता मस्त मध्ये डोनबाजी करायला. भाऊंनो मग अशी मला एका पायलटची भेट घालून दिली. एक मुलगी पायलट होती, एक पोरगी पायलट होती.
एक पोरगी खरंच पायलट होती भावांनो, आणि मी तिला भेटलो, हँडशेक पण केलं, लय जास्त भारी वाटलं मला. भावांनो मी आलोय आपल्या सायकलीपाशी आणि आता मी निघालेलो ह्या रोडने इकडल्या साईडला. मला 750 मीटर जायचं आहे. तिथं आपलं काय आहे, तिथं काहीतरी आहे, मला तिथं जायचं आपली सायकल घेऊन. मला तुम्हाला एक गाडी दाखवायची, बुलेट. ही बघा, जुन्या जमान्यातली बुलेट एकदम. ही बघली का, हिला क्लच नाही पुढल्या साईडला. ही बघा बा कसं आहे, ही बघा. अरे ब्रेक बघा हिचा किती वेगळा आहे. मी पहिल्यांदा बुलेट बघतो इतकी जास्त वेगळी. रॉयल एनफिल्डची एकदम जुनी गाडी, एकदम जुनी. चला तसं फ्रेश होऊन मी तुम्हाला त्या ठिकाणं मग ते मी आज हिंडतोय ह्या बँड्रा सिटीमध्ये. इथं फिरायचं कोणाचं पण काम नाही, इथं रात्रीच्याला राहायचं कोणाचं पण काम नाही. इथं समद्या गोष्टी एकदम कॉस्टली त्या. जरी तुम्ही रूम जरी घ्यायला गेला ना तरी तुम्हाला 3-4 हजाराच्या खाली इथं रूम भेटणार नाही. अशा ठिकाणी मी थांबलेलो आहे. आणि एक अनोळखी मित्र असा एक मला भेटलेला आहे. पण तुम्हाला माहिती सांगतो मी, लवकर कोणावर पण विश्वास मला ठेवायला येत नाही. मला माणसांचा हावभाव बघून अंदाज लावायला लागतो, हो हा माणूस कसा आहे कसा नाही. कारण की जस्ट 1-2 तास झालं फक्त आमची मैत्री झालेली. तर त्यामुळं मी समजा विश्वास तर लगेच ठेवू शकत नाही, कारण की अनोळखी पर्सन आहे समजा मेन गोष्ट तर, बरोबर आहे ना. तर ती मला म्हणलं आहे की माझ्या दुसऱ्या घरी राहा, हे अजून दुसरं एक घर आहे. मग अशी गेलो ह्याच्या स्वतःच्या घरी आहे का, ते मला व्हिडिओ नको काढू फक्त, चालतंय म्हणलं व्हिडिओ नाही काढत. आता निघालेलो एका ठिकाणं, त्यानं मला एका कॅफेमध्ये थांबायला सांगितलं आहे. आलो म्हणला मी घरनं, ठीक आहे म्हणलं. ते भाऊ घरी गेला आहे. मी त्या जागेला पोहोचलेलो आहे. आता ही जागा लई जास्त कॉस्टली, त्यामुळे मी बाहेर थांबलो नाही. मित्र मस्त म्हणला होता तो आतमध्ये जाऊन थांब, पण मी आतमध्ये नाही जाणार. मला भ्या वाटतं ह्या जागेला आतमध्ये जायला, कारण की ही खूप जास्त कॉस्टली जागा जिथपर्यंत माझी आयडिया आहे. तर त्यामुळं मी बाहेरच थांबतो. नाहीतर नंतर परत आतमध्ये जायचो, ती मला थांबून द्यायची नाही. त्याआधीच तर माझा अवतार असला की एकदम थोडा फटका डिबुळकं पडलेला शिरत आहे माझ्यापाशी. त्यामुळे राडा होऊन आतमध्ये इज्जत जाऊन, त्यामुळे मी बाहेरच थांबणार नाही. दोस्त आल्याशिवाय आतमध्ये अजिबात जायचं नाही मला. सायकल इथं पार्किंग केली, सायकल सांग मी तिकडे आतमध्ये पार्किंग नाही केली. एक गोष्ट लक्षात राहून दे, मी इथं थांबतो थोड्या वेळपर्यंत. आता मित्र याची वाट बघतो. मी त्याला फोन करून म्हणतो, भाऊ मी आतमध्ये जाऊ का म्हणतो. मी त्याला एकदा विचारतो. थांब असते काहीतरी कामात असतो, त्यामुळे माझा फोन असला नाही. सायकल इथं अशी पार्क केली आहे. सायकल जी ना पुढल्या साईडचं माझं लई जास्त घाण झालं आहे. बाकी समजा गोष्टी ठीक आहे त्या, फोन उचलला नाही. अशा नवीन माणसांना भेटायला ना जरा थोडं ही होतं जरा थोडं. ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात तो व्यक्ती उत्तर देत. बहुत लेट हो गए, कुछ ज़्यादा लेट नहीं हुए हम? बहुत टाइम लग गया आपको तो. वेटिंग भावाला आहे लगभग 1-2 तासानंतर नाला आहे. किती तो बाई सायकल मी तिकडे पडल्या साईड लावली आहे. साइकिल इनसाइड वो साइड ठीक है, कोई बात नहीं. पार्क इट देयर सेफ दिस इज कैंडीज पार्किंग. ओके तो लेके आओ. लेके आना, उधर ही पार्क है. ओके यहाँ पे लगा दो. हां यहाँ पे लगा. चलो ठीक आहे, सायकल घेऊन येतो मी आता लगेच 1 मिनिटामध्ये. मला 2 तासापासून इथं बसवलेलं. मी 2 तास बसलो, समज लावलं होतं. हे का माउंट आहे का नाही, हे माउंट हे का नुसतं हे का सेटिंग बघा ह्याची. हे का नुसतं इथं काढून लावलं होतं ना. आता नुसतं मी निघायच्या तयार होतो, तितक्यात मला गणेश म्हणून आवाज आला. माहीत नाही देव माझ्या संग काय खेळ खेळतोय मला माहीत नाही यार, पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं आहे असं मला वाटायला लागलं. या बघू जाऊ आतमध्ये, जास्त काय नका बोलायला. तसं पण माझा मूड थोडा नॉर्मल खराब झालेला आहे. पण चला हाजू द्या, भावाला आहे, जाऊ आपण. ठीक आहे भाई, चल आलो आहे आतमध्ये. हाँ शाम में आएगा. चलो हम शाम में आएगा. शाम में? हाँ जब भी ओनर है ना, हाँ जब भी ओनर है यहाँ पे अच्छा तभी आएगा. ओनर के साथ बात करेगा. अच्छा हाँ ओनर को कॉल करेगा. अच्छा माणूस फिरवाय बघतोय बरं का, बहुतेक ही मला असं वाटायला लागलं. या मी त्यांना सांगितलं मला काय बरोबर वाटत नाही, त्यामुळे मी म्हणलं निघतो म्हणलं, मला काय नको म्हणलं. कारण की ते माणसाचं मला हावभाव जरा थोडं लक्षणं बरोबर वाटणार ती, त्यामुळं चला म्हणलं निघू आपण. तर असं काहीतरी माणसं भेटते ती तुम्हाला ओळखायला शिकाय पाहिजे. त्या माणसाचं जरा थोडं इरादा मला चुकीचं नॉर्मल थोडं वाटलं ना, त्यामुळं चला म्हणलं निघू आपण. त्यांना माझ्याकडून आधी तर मला इंस्टाग्राम ID ची लिंक मला पाठव तुमच्या अकाउंटनं. मी पाठवली. त्यानंतर ना विषय असा झाला की मला ते भाव म्हणायला लागला की आतमध्ये गेलो, कॅमेरा रेकॉर्डिंग चालू केली की आतमध्ये मला म्हणायला लागला की माझा एक मित्र यायला लागला आहे, त्याला आपण भेटायला जाऊ. म्हणजे मी 2 तास इथं त्या भाऊची वाट बघत बसलो आणि ती आल्यानंतर आता मला म्हणायला लागला की नाही माझा एक मित्र यायला लागला आहे, त्याच्या संग आपल्याला बाहेर जायचं आहे. तर मग ती गोष्ट मला चुकीची वाटली. नाही बाबा इथं काही नाही काहीतरी लॉची आहे. ही अशा गोष्टी ना तुम्हाला समजायला यायला पाहिजे त्या ट्रॅव्हलिंगमध्ये. कसा विश्वास ठेवा कोणावर काय समजत नाही. गेला बहुतेक ती भाऊ.
म्हणजे बघितलं ना कसं झालं ते. ह्यामध्ये माझा टाईम वेस्ट तर झाला, पण मला त्या संग सुरुवातीला तर मजा आली, पण नंतर ना ते भाऊ काहीतरी माझ्या संग म्हणजे स्कॅम करायचं असं मला वाटतं बघत होतं. ते मला बरोबर नाही वाटलं. गायब झाला भाऊ कुठतरी. ओके ओके चला मामा, निघतो मी, भेटूया नंतर. हां आता मी इकडे निघालो, शाहरुख खानच्या बंगल्याकडे निघालो. शाहरुख खानच्या बंगल्याकडे काय कसली कसली माणसं इथे राव ह्या दुनियेमध्ये. मला आश्चर्य वाटतंय हो त्या माणसाचं, खरंच आश्चर्य वाटतंय मला खरंच. म्हणजे बघा मी इथं 2 तास वाट बघतो. मला समजा स्टोरी सांगितली 2 तास झालं वाट बघतोय मी. आला मला म्हणायला लागला डायरेक्ट काय मजा येते का मजा येते का. मग त्यातमध्ये काय मजा आहे. मी 2 तास झालं वाट बघत बसलो, थांबलो इथं मी. आणि मला खोटं बोलला ते. मला त्या खोटं बोलल्याचा मला राग आला नॉर्मल, की बाबा 2 मिनटं झालो म्हणला आणि 1.5 तास लावला याला. त्या गोष्टीचं मला जरा थोडं नॉर्मल टेन्शन आलं मला. नाही म्हणलं काय नाही काय ते गडबड आहे म्हणलं मी. कारण की जी महादेव माझ्या संग करतो ना लाईफमध्ये ती गोष्ट माझ्या चांगल्यासाठी करतो होती. पण महादेव त्या माणसाला माझ्याबद्दल आधी तर चांगलं वाटायचं बरं का, पण नंतर जसं ती ह्या पार्टीनं माझ्यापाशी आला का नाही, तर थोडं त्याच्या मनामध्ये मला असं वाटतं काहीतरी एक वेगळं माझ्याबद्दल चाललं होतं. आणि काय माहीत नाही माझ्या तोंडामधनं कसं काय असं निघलं. ते मला म्हणलं भाई ठीक लग रहा है, असं थँक्यू दिलं मला. म्हणलं ठीक लग रहा है. मी म्हणलं नाही, मग माहीत नाही मला तसं नव्हतं म्हणायचं, पण काय अचानक एकदम तोंडातनं माझ्या कसं काय निघली नाही गोष्टी मला माहीत नाही. एकदम अचानक म्हणलं नाही मेरे को नाही अचानक रहा. ह्या पेरूवाले भाऊनुसला मला फसवलं राव. आधी काय सांगू का, आधी म्हणला 20 लाई, कापल्यानंतर म्हणला 30 लाई. खायच्यापेक्षा मोठा पेरू जर तुम्ही रेल्वेमध्ये बघितला ना 10 रुपयाला एक असं 10 रुपयाला एक. फायनली आलोय शाहरुख खानच्या घरापाशी. एवढी जास्त गर्दी इथं आहे ना. हा ओके 1 मिनिट, ये वाला पोज एक बार. मला ओळखता का तुम्ही? ओळखता मला ओळखता ना? 2दा इंस्टाग्रामवर बघितलं. आपल्याला ना आपली ओळखणारी महाराष्ट्रातली चाहती भेटल्या ती त्यांच्या संग बोलणं बिलणं चालू. एकदम काय भावा काय वाटतंय? एकदम छान वाटत. इथं येऊन कसं वाटतं? इथं येऊन कसं वाटतंय? ड्रीम होतं एक. भारी वाटतंय भाऊ. तुमचं काय म्हणणं आहे? ड्रीम तर होतंच, पण तुमची सायकल खूप चांगली आहे हो. चांगली आहे. चला आता जसं शाहरुख खाननी घर बांधलं, आता आपले दादा पण बांधणार आहे त्यांनी सक्सेस करून. ते मिस तो करा, मग आम्ही पण अशीच लाईन लावणार आहे यांच्या घरासमोर. नक्की भाऊ एक पण दिवशी. तोपर्यंत आम्हाला विसरू नका. अहो नाही हो, विसरत नाही. जिवाळा बिलकुल बिलकुल. चला ओके, भेटू नंतर. चला नक्की ओके चला. हादी रे भावांनो तुम्हा सर्वांसमोर शाहरुख खानचं घर मन्नत. तर भावांनो सुद्धा मी शाहरुख खानच्या घरापाशी आलेलो या. आणि मी त्यांना TV हे बघतो ना, ही त्यांचं घर इथं लक्षात राहून द्या. ही बघा ही आहे शाहरुख खानचं घर. आतमध्ये कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यामुळे हिथनं वरलं काहीच दिसत नाही. बघा फक्त इथं सायकल आहे आपली. काय मी आवाज जमला राव लोकांचा बघितला हवा तुम्ही. बघल तिकडं तुम्हाला माणसं दिसतील. ही बघा मी घामानं पूर्ण असा ओला चिक झालो नुसता. सोलापूर. ओके भाई चलो चला. ओके भाई हाँ भाई आप आ गए. शाहरुख खानपेक्षा मी जास्त फेमस आहे मला वाटायला लागले. आतापासून बघताय आज मग तुम्हाला आता त्यांना बघितल्यावर काय वाटतं का नाही चांगलं? काहीच नाही आपल्या जी वार्ता नाही. होय का? त्याच्या सेक्रेटरी गार्ड लोक वार्ता काय अरे देना पता नाही आहे. ह्या मामांचं म्हणणं येतं आहे की शाहरुख खान जेव्हापासून इथं राहत नव्हतं तेव्हापासून मी ह्या बंगल्याला बघतो या. आता तुमचं म्हणणं या. आणि इथं आहे शाहरुख खानचा बंगला. ही बघा आहे का इथं. मामा पण डेंजर आहे बरं का लय. मामाच्या पायाला लागले नॉर्मल. चला आपण निघू. मामासंग उशीरपर्यंत बोलत बसलो मी, भारी वाटलं. आता मी निघालो या सदला सलमान खानच्या घराकडं. इथनं समोर साईडला आहे, अजून इथनं लांब आहे. चला जाऊन येऊ आपण. ओके आलो. फक्त 3 मिनटं थांबलो मी, फक्त 3 मिनटं. आणि आता फिरावून माघारी निघालो. आता सलमान खानच्या घराकडे निघालो मी. वर्ग हात करतोय मला एक. काय म्हणतोय बघू द्या. ओळखते काही बहुतेक असं वाटतं या. हाँ यूट्यूबर हूँ भाई मैं. हेलो गाइस, कैसे हो? ठीक है. क्या नाम है भाई आपका? विघ्नेश. विघ्नेश. कहाँ पे रहते हो विघ्नेश? टांडा में इधर. सैंडा में. ओके चला
समध्यांशी थोडं थोडं भेटूया, गप्पा गोष्टी हाणूया, इथून माघारी जाऊया. आता मला कोणाची घर बघायची इच्छा नाही राहिली. मी शाहरुख खानचं घर बघितलं ना, मला आता नको वाटतं बघायला. नेक्स्ट टाइम काहीतरी ठेवलं पाहिजे. सलमान खान भाऊचं घर बघण्यासाठी रेडी टेडी गो, लेट्स गो. भावांनो, सलमान खानच्या घराला किती कॅमेरे आहेत बघितलं का? आईची पण इतकं कॅमेरा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 कॅमेरा तर पुढल्या साईडलाच येतं भावांनो. साहेब इथं फोटो काढू शकतो का? नमस्कार नमस्कार, काय चाललंय? हां, एक नंबर. हां, तुम्ही सांगा. हर हर महादेव. तुम्ही सांगा काय चाललंय? अहो धन्यवाद राव, धन्यवाद धन्यवाद. अहो मुंबई फिरली, अजून मुंबईमध्येच आहे. अजून हे राहिलं होतं बघायचं मला. हे युट्यूबचं घेऊन गेले होते ना. हो हो हो, युट्यूब सिल्वर भेट आलं ना, ते घेऊन गेलं होतं गावाकडे. तुम्ही इथंच असता काय? अरे वा, कुठे गेलं साहेब? बाहेर गेलं काय? जाऊ द्या, असं द्या, बघू. गॅलेक्सी आहे, तिथून हात करतात. कुठून? तिथून रमजान करतात ना ते. हां हां हां, ते इथून हात करतात, पब्लिक इकडे असते. अच्छा, हे कुठं करतात का? हां, पब्लिक असते तेवढं एकदाच हात करतात. कुठलं हे घर आहे का? हे घर आहे? हे घर आहे फर्स्ट फ्लोअर. हे लावलाय ना पडदा, हां हां तो वर जातो, मग तिथं काच आहे. हां. मग इथे हात करतात, मग इथे पब्लिक असतं. मग इकडे एवढी, मग इकडे सिक्युरिटी एवढी काय? ही गेट आहे ना, एंट्री आहे आतमध्ये जाण्याची. या घराला? त्या घराला सलमान इथे राहतो, समोरून तिकडनं एंट्री आहे. अच्छा, त्यामुळे आहे का? तरी म्हणलं सिक्युरिटी इकडे, हे घर कसं काय असं असं आहे वय? तिकडची सोसायटी वेगळी आहे, अच्छा. तिकडे एंट्री आहे तिकडे. बरं बरं, अच्छा 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 अच्छा. आपल्याला मग व्हिडिओ आता कुठनं काढू मी? सांगा तर थोडं आम्हाला, काय ना पोलिस लावतील आम्हाला हाटून निघून लगेच. तुम्ही आधी स्वतःचे जण सगळे येणार आहे ना. आणि सलमान खान पण? सलमान वडील होते तेव्हा लहान होते सलमान. बरं, हां. तिथेच जन्म झाला, वडिलांनी घेतले होते. त्यांच्या वडिलांनी घेतलेलं काय? वडील काही सोडत नाही, तिथेच राहतो. मग ती पण तिथंच असेल. आहे ना, वडील आहे त्यांच्या घरात. आणि सलमान खान पण? सलमान खान त्यांच्यावर राहतो, लग्न नाही त्यांच्यावर राहतो. होय का? हां, आणि शूटिंगला मग जातो बाहेर. मग एवढ्या फ्लॅटमध्ये असतं का ती? एवढेच फ्लॅटमध्ये खालीवर आहे. होय. ग्राउंडला आहे आणि फर्स्टला आहे. चला फोटो तरी घेतो काढून इथं मी. तसंही इथं कोणाला थांबायला परमिशन नाही, पण आपली इकडं ओळखीची जीवाभावाची माणसं आहे, तर त्यामुळे आपल्याला थोडं 2 मिनिट थांबायला तरी मिळते. तर त्यातला मी आहे सलमान खान सरांच्या घरासमोर आहे. बरोबर. तर आपण कुठला आहे? मुंबई. तुम्ही मुंबईतच आहे? मस्त. मी इथं आलतो आणि लगेच साहेब म्हणलं अरे भावा, मग जरा त्याला म्हणलं मग बरं वाटतंय. म्हणलं आपलं नाव सर सांगा ना एकदा. शरद बालेराव. ओके, शरद बालेराम इथला आहेत. एकदम मस्त. महाराष्ट्रातली माणसं कुठून बघते ते एक भारी व्हिडिओ बघते माझे. भारी वाटतं गेले जास्त. अमिताभ बच्चनच्या घराकडल्या साईडलाच निघालो फिरवून असं वाटायला लागले, कारण की 30 रोड आहे मला जायला. असला ज्या ठिकाणी मी निघालो त्या ठिकाणी मी आताच नाव नाही सांगणार की मी कुठं निघालो होती, पण पुढला व्हिडिओ लय खतरनाक असं नाही. कशामुळं? कारण की मी जिथं निघालो या, जिथं सलमान खान स्वतः काम करते, मग ती काय आहे तुम्ही थोडा अंदाज लावून मला सांगा कमेंट करून. आता मी निघालेलो आहे एका अशा ठिकाणी भावांनो, जे ठिकाण इतकं जास्त खतरनाक आहे ना, म्हणजे ती ठिकाणाला तुम्ही रोज TV वर बघता, त्या ठिकाणी आपण सध्या आता निघालेलो या. आणि ती मला तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवायला मला असं वाटतंय, कारण की आज रात्री मी तिथं पोहोचू नाही शकत, ती लांब आहे माझ्यापासून. तर त्यामुळं आज जायचं काय पण करून तिकडल्या साईडला. चला. माझ्याकडून इतकी मोठी चुकी झाली का नाही सांगतो तुम्हाला काय झालं ते. भावांनो, आज रविवार आहे माहिती ना, आणि जर त्या रविवारच्या टायमिंगला 5:30 वाजता अमिताभ बच्चन बरोबर आपल्या घराच्या बाहेर आहेत, तरी समजायला माहिती मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं. मी आज दुपारच्याला जी माणसं अनोळखी माणसासंग जी काही क्षण घालवले का नाही, त्यात म्हणजे 2 तास जी माझं वेस्ट गेलं का नाही, त्या टायमिंगमध्ये भावांनो जर का मी इकडं शाहरुख खानच्या घराकडून जाऊन जर का इकडं आलो असतो ना, तर 5:30 वाजता बरोबर मी अमिताभ सरला भेटलो असतो राव. अमिताभ बच्चनला शेट राव. हे भेटलो असतो राव, खरंच लय भारी वाटलं असतं. हे शिवकर हे गाडीला मी शिवला असतं गाडीला, पण माणूस काहीतरी म्हणाल नका, राहून द्या. माझा कोणाचा फॉलोअर भाव नाही का रे एखादा जे खूप जास्त मोठा अमीर आहे आणि त्याच्यापाशी अशी बरजडी BMW आहे, आणि ते मला म्हणाल बाबा गणेश भाऊ तुम्ही चला माझ्या संघ, माझ्या गाडीमध्ये बसा, 2-3 दिवस संघ राहू, तुम्ही माझी गाडी पण चालवा थोडीफार, असं म्हणणारं कोण नाही कर मला इथं मुंबईमध्ये. एखादं कोण असतं तर सांगा ना भाऊ, चांगला राव गणेश भाऊ येणार, मला लय भारी वाटेल. 2 जन्मामध्ये भावाला तीच बायको मिळणार जी आता आहे ती, खरं सांगतोय मी. आशीर्वाद आहे रे आधी महादेवाचा.
अरे कोई बात नहीं, इंसानियत के नाते कर सकते हैं ना। एक्चुअली में कि हम भी जिंदगी में साथ देते हैं सबको। चलो फिर मिलेंगे, ठीक है। हंसते हंसते सलाम नमस्ते, फिर मिलेंगे बिल्कुल। मामांनी माल लावलाय बाबा, डेंजरमध्ये माल लावलाय मामानं। चला हा विमान, अरे कुठं गेलं? विमान आलं तर कुठं गेलं काय माहिती काय गेलं भावांनो. जी ट्रॅफिक जी हाय म्हणता संध्याकाळी रविवारमुळे खोटं बोलत नाही. आता नुसतं जस्ट बाहेर पडलो ट्रॅफिकमधनं. असलं ट्रॅफिक आहे का नाही, खोटं बोलत नाही तुम्हाला. इतकं डेंजर ट्रॅफिक आहे ना, अहो निघायचं मुश्किल आहे. मला 2 वेळा एका पाठीमाग गाडीने ठोकलं, एकाच गाडीनं 2 वेळा ठोकलं मला मागायची. आता रस्ता इकडला अशी सायकल पार्क केली आहे आणि साधीला का आता मी अंधेरीकडल्या साईडला आलेलो आहे आणि मला जायचं आता गोरेगावकडल्या साईडला. तर मग जरा थोडी भूक लागली होती. मी सकाळी नाश्ता मी सकाळी नाश्ता केला, दुपारी एक म्या सफरचंद खाल्लं होतं आणि आता हे डायरेक्ट, कारण की मी वजन कमी करतो ना त्यामुळं. तर मस्त मध्ये भाऊला म्हणलं व्हेज मंचुरियन सूप घे. तर भाऊ कोणतं व्हेज मंचुरियन सूप घेतो, पितो आणि मग नंतर निघतो. आणि तर माझ्या भावांना ही जी रस्ता बघता ना, ही रस्ता अशी मला मेन रोड लागला या. माझा आवाज निघला की लगेच माणसं माझ्याकडे फाका बघते ती. अरे धडाकलू वाचलू. ही रस्ता आहे ना, ह्या रस्त्याला मी आता लागलो, ह्या मेन मोठ्या रस्त्याला. आता ह्या रस्त्याला मला इकडे सरळ लेफ्टला सरळ जायचं आहे मला. कुछ अलग एंगल भी चेंज कर लिया जाए. आता मी रस्त्यावरून निघालो होतो बरोबर आणि मला ही सायकलवालामध्ये एक भाव भेटला. या भावाला मी आमचं बोलणं झालं 1-2-3 मिनटं झालं, 2 मिनटं झालं आम्ही बोलतो नुसतं. आणि मी ह्याला सहज म्हणलं रे माझं हँडग्लब नाही तर मला हँडग्लब घ्यायचं आहे, मला पडल्याचं आहे माझं हँडग्लब. भाव म्हणला थांब माझं घेऊन जा. मी नका म्हणलं पण भाव जीज करतो यार नाही रहने दो यार. काय भाव ऐकायला तयार नाही यार. नाम काय? आदित्य पाल भाव आहे. आपल्याला ह्याने हँडग्लब दिलं एक आठवण म्हणून. मस्त भावांनो, चला धन्यवाद भावा. MH45 राव, मुंबईमधल्या बिल्डिंग आहे त्या. तुम्हाला एक बिल्डिंग दाखवतो इथं बघा. काय किती उंच म्हणायचं या बिल्डिंगला, काय मी बोलू. इतकी मोठी बिल्डिंग भावांनो. आणि समजा ऑफिस आहे बरं का लोकांची ऑफिस. मी ते व्हिडिओमध्ये बघतो माणसं ऑफिसला ती टेबल असते ती, त्याच्यावर कॉम्प्युटर लॅपटॉप असं असतं ना त्याच्यावर. मी ती बऱ्याच वेळा बघितलं पण मला ते आतनं बघायचं कसं असतं. मी कधी बघितलं नाही ऑफिस कसं असते लोकांचं. ते आतनं कसं असते बघायचं एकदा. तेव्हा ते बहुतेक ऑफिसच आहे लोकांचं, समजा ऑफिसच आहे ती बघा. गोरेगावमध्ये गणेश भाऊची एंट्री आता झालेली आहे. काय राव काय चाललंय काय नाही. भारी वाटलं पहिल्यांदाच भेटलो. काय तवाच्या चेहऱ्यात ना आता चेहऱ्यात लय फरक झाला या. मग ओळखूच्या नाही. चला बसून बोलू चला जरा थोडं. त्यांना एकदा मी सांगू देतो ही शख्स कोण आहे सांगतो. आम्ही भेटलो तर पहिल्यांदाच आमची ओळख झाली होती 2024 मध्ये एप्रिलला. ही भाव माझ्या आधी केदारनाथला सायकल ही भाव गेलेला होता. त्यानंतर ना आमच्या दोघांची ओळख झाली. त्यानंतर ना मागणं मी पण निघलो आणि त्यावेळेस भाऊचा व्हिडिओ बघून मी भावला मस्तमध्ये आम्ही बोलणं ही आमचं चालायचं एकदम मस्तमध्ये. त्यानंतर ना 2024 मधनं आता 2025 संपल. त्यानंतर आम्ही भेटलो या आणि पहिल्यांदा भेटलो आम्ही. आमची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. भाऊनं मला आज मेसेज टाकला भाऊ गोरेगावमध्ये जर यायचं असेल तर मला भेट. तर मी गोरेगावमध्ये आलेलो या आणि भाऊ म्हणतोय मला विश्वास बसला नाही तुम्ही माझ्यापेक्षा आला. भाऊ बस विश्वास थांब आता बसतोय का? आता बसला भावाला विश्वास बसलाय. आता आलो या. आधी आंघोळ बिंघोळ करून घेतो मस्त मध्ये, कारण की घामाने एकदम वाला चेक झालो होतो. तुला पंख्याखाली बसलो या. भारी वाटतं मित्रांनो. एवढा जे आनंद झाला ना मी आता शब्दात व्यक्तच करू शकत नाही खरंच. दोस्त मी एकदम फुल टू मस्त रेडी झालेलो. दिवसभराला जेवढा बिकटाळा होता ना दोस्ताला भेटून तेवढा समजा गेलेला आहे. आणि आता आम्ही कुठं निघालो ओळखा.
ओळखला असतानाच तुम्ही गणेश भाऊ संध्याकाळच्या रेडी होऊन निघाला ते म्हणजे कुठेतरी जेवायला निघाला ते तर आम्ही भाऊन मी आज निघालो थोडं जेवण बिवून करून येतो पण मला जास्त भूक नाही मी डाईटवर आहे तरी पण थोडं जेवणार आणि मग मस्त मध्ये भाऊ सगळं मस्त गप्पा मारत बसणार एकदम मस्त मध्ये चला बाहेर जाऊ आता ही चपला सगळं आहे ते माझ्या भारी काम आहे बरं का बोटं घालू नाही लय पण बोटं चांगलं आहे ती बरं का बोटानं काय होतंय खालनं ती हे होतंय पायाला काय म्हणते ती शिरा रक्तवाहिनी कम होती लय मऊ आहे बूट माझा ती कधी परवाशीच घेतलाय बूट मुंबईमध्ये फिरूया भाऊ संग जाऊया तू पलोनी खाऊया एडिटिंग करूया हे मला मसाला पापड आधी काय माहित नव्हतं नंतर लोकांसंग राहायला लागलं काय लागले मसाला पापड असते म्हणून वा सुपर मस्त आहे ना पनीर टिक्का मसाला तर काय लिंबू पिळलं ना आय 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 जी चव लागते का नाही नादच नाही करायचा भावाला भाऊ कसं वाटतंय काय एकदम मस्त गणेश भाऊ तुम्ही आलाय म्हणजे ना एखाद्या फिल्म स्टारला भेटलं पण जेवढा आनंद व्हायचा ना एवढा भाऊ तुला साधा आहे राव मी भेटला एकदम नॉर्मल आहे तुमच्यासारख्यांना प्रेम दिलंय राव मला नाव कमावलंय जोक नाही आता महाराष्ट्रातला टॉपचा रायडर आहे अजून काही दिवसात ना भारतातला देशातला टॉपचा रायडर असणार तो बस समजांचं प्रेम असं राहून द्यायचं काय नाही मेल्यावर समजा सोडून जायचं खाली त्यामुळे काय घेऊन जायचं नाही माणूस की राहून द्या सगळं नेला लग गया यहाँ पे डीजे नाही तर असं एक दोन ठुमकं मारला असतं मध्ये काय करायचं तेव्हा आला असतो 5 जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा चॅनल करून नका सबस्क्राईब भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हर महादेव जय हिंद जय भारत हर महादेव हर हर महादेव जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ओके